सर्वांचं स्वागत आहे गोदाकाठच्या स्टडी पॅटर्नवर. बघा, गोदाकाठच्या स्टडी पॅटर्नवर आज आपण सुरुवात करू बेसिक गणित. ओके, बेसिक गणित म्हणजे काय? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. ओके, बेसिक गणित. विद्यार्थी मित्रांनो, काही मुलांना बेरीज वजाबाकीचेच क्वेश्चन सुटत नाही, तर त्यासाठी एकदम वेगळ्या पद्धतीने आपण घेऊन आलो बेसिक गणित. बघा, टॉपिकचं नाव आहे बेरीज व वजाबाकीच्या चिन्हांचे नियम. बेरीज व वजाबाकीच्या चिन्हांचे नियम. बघा, टॉपिकचं नाव आहे बेरीज वजाबाकीच्या चिन्हांचे नियम. तर नियम पहिला बघा, आपण सुरुवात करू. नियम पहिला बघा, दिलेल्या दोन्ही संख्यांना जर सारखे चिन्ह असतील तर, बघा, दिलेल्या दोन्ही संख्यांना जर सारखे चिन्ह असतील तर काय करावी? बेरीज करावी आणि त्या बेरजेला तेच चिन्ह द्यावे. तर बघा, नियम क्रमांक 1 बघूच आपण. आता सुरुवात झालेली आहे. बघा, दिलेल्या दोन्ही संख्येला जर सारखीच चिन्हे असतील, मित्रांनो ध्यान द्या, असतील तर बेरीज करावी व तेच चिन्ह द्यावे. ओके, तेच चिन्ह द्यावे. हा झाला नियम क्रमांक 1. दिलेल्या दोन्ही संख्येला जर सारखीच चिन्ह असतील तर काय करावी? बेरीज करावी. उदाहरणार्थ बघा, मी म्हटलं बाबा, उदाहरण क्रमांक 1 मी म्हटलं बाबा, +8 आणि +10 बरोबर किती? +8 +10 बरोबर किती? +8 +10 बरोबर 18. किती? 18 आणि चिन्ह कोणतं? प्लसचं. ओके, मी म्हटलं बाबा, -8 -10 बरोबर किती? दोन्ही चिन्ह कसे सारखे आहेत? हे चिन्ह मायनस, हे चिन्ह मायनस. तर काय करावं लागेल? बेरीज करावी लागेल. काय करावं लागेल? बेरीज करावी लागेल. मग इथं काय आलं? -18. जे चिन्ह आहे तेच चिन्ह द्यावे. म्हणून तेच चिन्ह द्यावे. बरोबर. आता अजून एक उदाहरण घेऊ. मी म्हटलं बाबा, +25 +20 बरोबर +25 +20 बरोबर किती आलं? +45. बघा, लक्षात ठेवा, अधिकचं चिन्ह द्यायची गरज नाही. बघा, +45. ओके, अजून एक घेतलं मी, -25 -20 बरोबर -45. ओके, हा नियम क्रमांक 1 तुम्हाला समजला असेल अशी आशा करतो, अपेक्षा करतो. बघा, आपल्या चॅनलवर जर सबस्क्राइब केलं नसेल, लाईक केलं नसेल, तर लवकरात लवकर गोदाकाठचा स्टडी पॅटर्न या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राइब करा. आणि दुसरा नियम आपण पाहणार आहोत. बघा, याच्यापूर्वी आता दुसरा नियम बघा. दुसरा नियम काय सांगतो? बघा, नीट लक्ष द्या. दुसरा नियम बघा, मी काय सांगतो? दुसरा नियम. ओके, दुसरा नियम क्रमांक 2 बघा, दिलेल्या दोन्ही संख्येला जर वेगवेगळी चिन्हे असतील, वेगवेगळी किंवा वेगवेगळे चिन्ह असतील तर काय करावी? वजाबाकी करावी व मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. बघा, मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. दिलेल्या दोन्ही संख्येला जर वेगवेगळी चिन्ह
असतील तर काय करायची वजाबाकी करावी आणि त्यातील जी मोठी संख्या असेल त्या मोठ्या संख्येला जे चिन्ह असेल तेच चिन्ह द्यायचं बघा आता उदाहरणार्थ मी म्हणलं +8 - 10 बरोबर किती +8 - 10 म्हणजेच +8 - 10 तर बघा इथं आलं प्लस आणि इथं आलं वजा म्हणजे काय करायची यांची वजाबाकी करायची काय करायची वजाबाकी करायची किती येणार -2 कारण की मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येचं चिन्ह काय -10 आहे म्हणून -2 दुसरं बघा मी म्हणलं बाबा इथं दुसरा का बघा मी म्हणलं बाबा -8 + 10 बरोबर किती -8 + 10 तर इथं काय आलं -2 + 2 आता हे प्लस द्यायची गरज नाही दिलं काय ज्या वेळेस अधिकचं चिन्ह येईल मोठ्या संख्येला त्यावेळेस तुम्ही उत्तरात द्या अगर न द्या पण वजाबाकीचं जर चिन्ह आलं मोठ्या संख्येला तर ते उत्तरामध्ये 100% द्यायचं म्हणजेच द्यायचं लक्षात ठेवा हा नियम क्रमांक 2 आहे दिलेल्या दोन्ही संख्येला जर वेगवेगळे चिन्ह असतील तर वजाबाकी करावी व मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे ओके आता बघा मी म्हणतो बाबा नियम क्रमांक आपला 1 होता बघा प्लस बरोबर प्लस बरोबर किती प्लस मी म्हणलं मायनस मायनस बरोबर प्लस नियम क्रमांक 2 नियम क्रमांक 3 म्हणलं प्लस मायनस बरोबर मायनस आणि मायनस प्लस बरोबर मायनस हा नियम क्रमांक 4 असा हा टप्पा करून लक्षात ठेवण्यासाठी हे लक्षात राहावं म्हणून हे एका कोपऱ्यामध्ये लिहून घ्यायचं इथपर्यंत सर्वांना समजलं असेल की मी आशा करतो गोदाकाठच्या स्टडी पॅटर्न आतापर्यंत तुम्ही लाईक केलं असेल सबस्क्राइब केलं असेल तर करून घ्या लवकरात लवकर पुढचा नियम बघू आपण आता ह्याच्यानंतर बघू आपण उदाहरण कसे सोडवायचे तर बघा उदाहरण कसे सोडवायचे तर सुरुवात करत आहोत पुन्हा तो उदाहरणाला परत एक बार मी सांगतो नियम 2 ओके बघा नियम क्रमांक 1 होगा दिलेल्या जर दोन्ही संख्येला जर चिन्ह सारखे असतील तर काय करावी बेरीज करावी व तेच चिन्ह द्यावे आणि नियम क्रमांक 2 होता दिलेल्या दोन्ही संख्येला जर वेगवेगळे चिन्ह असतील तर वजाबाकी करावी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे आता हे झाले नियम 2 आणि मी म्हणलं होतं प्लस प्लस बरोबर प्लस आणि मायनस मायनस बरोबर प्लस आणि मायनस प्लस मायनस बरोबर प्लस आणि मायनस प्लस बरोबर मायनस हे 4 नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत वजाबाकी बेरीज वजाबाकी करण्यासाठी हे जर नियम तुम्हाला समजले तर पुढचे गणित ऑटोमॅटिक समजणार चला तर मग आता पुढे बघूत आपण पुढचे गणित ओके बघा मी काय म्हणतो लक्षात घ्या इकडं विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावांनो लक्षात घ्या मी आता म्हणतोय बाबा इथं प्लस बरोबर काय प्लस ओके सॉरी इथं प्लस बरोबर काय प्लस इथं मायनस बरोबर काय प्लस आणि इथं मायनस इथं प्लस बरोबर काय मायनस इथं प्लस इथं मायनस बरोबर काय मायनस हे 4 नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत या संख्या ज्ञानासाठी आणि बेरीज वजाबाकी ज्याला जमली त्याला संपूर्ण घटक समजणार लक्षात ठेवा आता पहिला उदाहरण आहे आपल्याला मी म्हणलं उदाहरण क्रमांक 1 मी म्हणलं बाबा 34 - 26 अधिक 16 आणि मायनस 10 आता हा प्रश्न आलाय तुम्हाला परीक्षेमध्ये जर सोडवायचा कसा बघा 34 - 26 + 16 - 10 हा प्रश्न आलाय तो सोडवायचा कसा तर बघा आता सोडवायचा असा की बाबा इथं कोणतं चिन्ह नाही म्हणजे इथं कोणतं चिन्ह असते बेरीज चिन्ह असते ओके इथं कोणतं चिन्ह असते बेरीज चिन्ह म्हणून इथं काय करायचं प्लस 34 आणि प्लस कोणता आहे हे प्लसचा आहे हे प्लसचा आहे म्हणजे प्लस 16 म्हणजे टोटल किती झाला 6 × 4 10 10 ला 0 आणि कॅरी 1 केला हातचा इकडे 1 घेतला म्हणजे किती झाले हे 4 आणि हे 5 किती झाले 50 आणि हे चिन्ह जशाच तसं तेच चिन्ह द्यावं हे नियम क्रमांक 1 पुन्हा -26 आणि -10 मग मला सांगा हे मायनस झालं हे मायनस झालं मग मला सांगा इथं मायनस काय करायचं इथं समजा इथं 6 इथं हे काय करणार इथं 6 ला 6 इथं खाली आलं आणि 2 आणि 1 3 आणि ह्याला कोणतं चिन्ह वजाचं म्हणून आता बघा मग मी काय करणार इथं +50 आणि इथं -36 म्हणून मला सांगा 10 मधून इथला हातचा इथं 1 घेतला म्हणून 10 मधून 6 गेले किती राहिले 4 राहिले 10 मधून 6 गेले किती राहिले 4 राहिले म्हणून 4 ला 4 आलं इथं किती झाले 4 झाले इथं किती झाले 4 झाले म्हणून
3 मधून 4 मधून 3 गेले 1 राहिले आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे धन 14. उत्तर काय येणार आपल्या गणिताचं 14. ओके, इथपर्यंत समजलं असं सर्वांना आशा करतो. धन्यवाद. बघा याच्यानंतरचा क्वेश्चन तुम्ही सोडवायचा आहे आणि हा आपला टॉपिक संपला असं मी जाहीर करतो. बघा आता दुसरं गणित मी म्हणलो बा -36 प्लस 38 आणि -68 प्लस 17 बरोबर किती? हे प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुम्ही लवकरात लवकर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये या प्रश्नाचं उत्तर द्या. ओके, धन्यवाद. धन्यवाद सर्वांना समजलं असं मी आशा करतो. ओके.